अखेर ठाकरे बंधू निवडणूक एकत्र लढवणार आहेत। खासदार संजय राऊतांनी काय घोषणा केली? आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आहे। आमचाही नारा 75 पार आहे। अहो दोन ठाकरे आहेत ना, नाही पण सोबत दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार सोबत। बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील, हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। मी ना इकडे कोणाला आकडा वगैरे सांगायला आलो नाही। मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील। आता थोडे दिवस जाऊ द्या ना, कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की। दुसरीकडे भाजपनेही राऊतांवर निशाणा साधला। राऊत जे बोलतात त्याच्या उलट घडतं असा टोला ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकरांनी लगावला। आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे, परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असतं। विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते, त्याच्या नेमकं उलट झालं। असं अनेक वेळेला घडलेलं आहे। ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे वरळीतील मराठी विजय मेळावा ते दादरमधील दीपोत्सवात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंकडून अजून अधिकृतपणे युतीची घोषणा झालेली नाही। राज आणि उद्धव यांनी 3 महिन्यात 7 वेळा गाठीभेटी घेतल्या। ठाण्यातील नागरी प्रश्नांवरून ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येऊन आंदोलनही करतायत। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आता हे डबल इंजिन मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्याचा गडही सर करत शिंदे सेनेला शह देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।